डिमेन्शियाचं डायग्नोसिस करण्यासाठी न्यूरोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्ट या दोघांची गरज पडते. तर सुरुवातीला जेव्हा असा पेशंट असा व्यक्ती डॉक्टरकडे जातो तर सुरुवातीला हिस्ट्री आणि ऑब्झर्वेशन केलं जातं, ज्याच्यामध्ये त्या पेशंटकडून स्वतःकडून आणि नातेवाईकांच्याकडून प्रोग्रेसिव्हली गेल्या 2-4 महिन्यात, 6 महिन्यात, वर्षभरात जे काही प्रॉब्लेम्स येतात त्याची डिटेल हिस्ट्री घेतली जाते. त्याच्यानंतर न्यूरोलॉजिकल एक्झामिनेशन केलं जातं. म्हणजे कुठला न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम आहे का, मेंदूचे काही लक्षणं आहेत का, हे तपासलं जातं. त्याच्यानंतर जे आहे ते स्कॅन्स, म्हणजे वेगवेगळे मेंदूचे स्कॅन्स, म्हणजे सिटी स्कॅन असू दे, MRI स्कॅन असू दे, हे केले जातात, ज्याच्यामध्ये मेंदूच्या कोणत्या भागामध्ये म्हणजे प्रॉब्लेम दिसतोय किंवा मेंदूचा कोणता भाग थोडा क्षीण झालेला दिसतोय ते बघितलं जातं. त्याच्यानंतर न्यूरोसायकोलॉजिकल असेसमेंट केली जाते. न्यूरोसायकोलॉजिकल असेसमेंट म्हणजे बॅटरी ऑफ टेस्ट असतात. एक जे त्या सगळ्या पेशंट आणि न्यूरोसायकोलॉजिस्ट हे एकत्र बसून त्या करतात. त्याच्यामध्ये अशा व्यक्तीचे कॉग्निटिव्ह फंक्शन्स किंवा मेंदूचे वेगवेगळ्या पार्ट जे आहेत त्यांचे फंक्शन्स, कॉग्निटिव्ह फंक्शन्स चेक केले जातात, ज्याच्यामध्ये मेमरी असू दे, थिंकिंग ॲबिलिटी असू दे, त्याच्यानंतर डिसिजन मेकिंग असू दे, कोऑर्डिनेशन असू दे, त्याच्यानंतर ओरिएंटेशन असू दे, स्पेशल त्याला हे सगळे गोष्टी चेक केल्या जातात आणि त्याच्यामध्ये नॉर्मल आणि यांच्यामध्ये किती फरक आहे ते बघितलं जातं आणि त्याच्यानुसार स्टेज ऑफ डिमेन्शिया किंवा त्याच्यामध्ये किती सिव्हिअरिटी आहे हे त्याच्यावरून समजतं. त्याच्यानंतर सायकॅट्रिक असेसमेंट पण गरजेचं आहे, कारण बऱ्याच वेळेला सायकॅट्रिक सिम्पटम्स आणि डिमेन्शियाचे सिम्पटम्स सिमिलर असतात. म्हणजे भास, भ्रम, शंका, संशय, चिडचिड, डिप्रेसिव्ह सिम्पटम्स हे डिमेन्शियामध्ये कॉमन आहेत. म्हणून सायकॅट्रिस्टनी सुद्धा त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होणं आणि सायकॉलॉजिकल डिसऑर्डर काही आहेत का हे रूल आउट करणं गरजेचं असतं. त्याच्यासोबतच लॅब टेस्ट सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे थायरॉइड असू दे, व्हिटॅमिन डिफिशियन्सी असू दे किंवा सिव्हिअर डायबिटीज असू दे, याच्यामध्ये मेमरीजचे इश्यूज येतात किंवा इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स असू दे, किडनीचे इश्यू असू दे, याच्यामध्ये सुद्धा मेमरीजचे इश्यू येतात. ते काय आहे का हे रूल आउट करण्यासाठी लॅब टेस्ट सुद्धा केले जातात. आणि सगळ्यात शेवटी जे आहे ते फंक्शनल असेसमेंट केलं जातं. फंक्शनल असेसमेंट म्हणजे तो व्यक्ती स्वतः इंडिपेंडेंटली राहण्यास किती समर्थ आहे याच्यासाठीचे काही असेसमेंट असतात. म्हणजे कुकिंग करू शकतो का, म्हणजे कपडे घालणं काढणं जमू शकतं का, एकटा मोबिलिटी करू शकतो का, एकटा राहण्यास समर्थ आहे का, निर्णय घेऊ शकतो का, हे फंक्शनल असेसमेंट हा शेवटच्या स्टेजमध्ये होतं. अशा सगळ्या गोष्टीचं एकत्र करून डिमेन्शियाचं डायग्नोसिस केलं जातं.